मानवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा त्वयकरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जडजीव तारुणिवरा पूता कृता ही धरा दातारा करुणा करावरमते द्यावी विभो श्रीधरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. अधिक मासाच्या निमित्ताने अशा या परम पवित्र या पुरुषोत्तम महिन्याचं अनन्य संबंध आहे आणि अशा या अधिक मासामध्ये या कार्यक्रमाचे आयोजक परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री सांगवीकर बाबांनी या मंगलमय अवसराचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाचे या अधिक मासामध्ये ज्यांचे आजवर 115 आत्मशांती ज्ञानयज्ञ झालेले आहेत असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय विद्वत्रत्न ज्ञान महर्षी या पोथी प्रवचनाचे प्रवाचक श्री सर्वज्ञ श्री चक्रधर निरूपित श्री कृष्ण चरित्र या प्रसंगी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमस्नेही कोठीवाले मोठे बाबाजी आचार्य प्रवर श्री मकर धोकड्याचे बाबा, त्याचप्रमाणे सर्वज्ञ पदयात्रा या पदयात्राचे जनक परमपूजनीय परम आदरणीय श्रद्धेय ज्ञान महर्षी ज्यांनी पायी परिभ्रमण करून अनेक स्थानाची स्थान शोधणी केली आणि स्थानदर्शक या ग्रंथाची निर्मिती केली. कुठल्या स्थानापासून कुठलं स्थान किती किलोमीटर अंतर आहे, कोणत्या दिशेला आहे, अशा प्रकारे दिशादर्शक असं हे स्थानपोथी या परमार्गाच्या ठिकाणी त्यांनी दिली. आणि पायी परिभ्रमण केल्यामुळे आणि पदयात्रेचं सुद्धा ज्यांना साधनदाता प्रभू चक्रधरांनी एक सूचित केलं आणि सर्व गुरु बांधवांना गुरु भावंडांना एकत्रित करून आपलं मंतव्य ज्यांनी प्रकट केलं आणि सर्वांनी त्यांना प्रतिसाद दिला आणि तो प्रतिसाद जवळपास 3 तप परिपूर्ण झालेले आहेत असे या सर्वज्ञ पद यात्रेचे जनक आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री दादाजी. त्याप्रमाणे या पदयात्रेमध्ये अनेकांना मार्गदर्शन करणारे, ज्यांच्या मार्गदर्शनातून अनेक वेदाबोधाला लागतात असे सहज चालतं बोलतं ज्यांच्या मुखारविंदातून ब्रह्मविद्या स्रवत असते असे आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर तरडगाव येथील पूजनीय श्री बाबाजी. त्याचप्रमाणे ज्यांचं वक्तृत्व ऐकतच राहावं, जे कधी संपूच नाही अशा प्रकारचं ज्यांचं वक्तृत्व आहे असे गुरुबंधू परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय श्री क्षेत्र लिमगाव निवासी आदरणीय श्रद्धेय श्री नांदेडकर बाबाजी, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय परमस्नेही आदरणीय श्रद्धेय श्री भोजराज दादाजी अमृते तामसा, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय
गुरुबंधू श्री दामोदरांना, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय श्री नितीन दादाजी बांदकर, त्याचप्रमाणे या पोथीमध्ये आणि आजचं हे सूत्रसंचलन ज्यांच्याकडे आहे असे परमपूज्य आदरणीय श्रद्धेय श्री चिंचोलकर बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूज्य आदरणीय श्रद्धेय श्री गोपीनाथ बाबाजी चिचोंडीकर, या सर्वज्ञ पदयात्रेचे एक आयोजक परमपूज्य आदरणीय श्रद्धेय श्री चिचोंडीकर बाबा, नुकतंच ज्यांच्याकडे फार मोठं भेटकाळ पर्व नव्हे त्या आश्रमाचं सुवर्ण महोत्सव नुकतंच संपन्न झालं आणि त्या नुकतेच बाबांची प्रकृती अस्वास्थ्यामध्ये सुद्धा या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आणि त्या धावपळीमुळे बाबा या ठिकाणी येऊ शकले नाहीत, म्हणून त्यांच्या वतीने हा सन्मान तपस्विनी ताई श्री चैत्र जाडीचादेव यांनी स्वीकारला. अशा धर्मभगिनी जाडीचादेव येथील तपस्विनी ताई, चिचोंडीकर ताई, त्याचप्रमाणे तपस्विनी लासूरकर ताई, त्याचप्रमाणे ज्यांचं आश्रमाची निर्मिती सुरुवात झालेली आहे आणि अशा धर्मभगिनी तपस्विनी मकर धोकड्याच्या अक्का, उपस्थित संतगण, तपस्विनी मातांनो, बंधू तथा भगिनींनो, बंधूंनो, वेळ खूप वेळ झालेला असला तरी पण आपण अगदी एकाग्रतेने आणि शांत चित्ताने आपण या ठिकाणी बसलेले आहात. काय म्हटलेलं आहे, शेवटचा जो असतो, शेवटचा एक तर तुपाशी खातो, नाहीतर काय होतो, उपाशी राहतो. आणि बहुतेक वक्त्यांनी आपल्याला सुरुवातीपासूनच आदरणीय श्रद्धेय नितीनदादापासून तर आदरणीय श्रद्धेय मकर धोकड्याच्या बाबांपर्यंत अनेक वक्त्यांनी आपल्याला भरपूर पक्वान्न आपल्या समोर काय केलंय, वाढले होते. भरपूर पक्वान्नाची पाक निष्पत्ती केलेली आहे आणि म्हणून आपलं जे म्हणजे अगदी आता तृप्त झालेले आहात आपण आणि तृप्त झालेले असल्यामुळे कुठलाही पदार्थ घेण्याची इच्छा राहिलेली नाही. अशा वेळेला माझा नंबर लागला. वास्तविक पाहता सर्वच जे हे आदरणीय आचार्य मंडळी होते हे खरोखर त्यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन प्रत्येकाने आपापल्या प्रवचनाला योग्य अशा प्रकारे तो न्याय दिलेला आहे. बंधूंनो, आता या ठिकाणी या सर्वज्ञ पदयात्रेचं फार म्हणजे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ते याच्यासाठी म्हणतो मी, अवचट लागती चरण पवित्र होती पाषाण, आणि त्याप्रमाणे साधनदाता प्रभू चक्रधर स्वामी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पहिली पदयात्रा काढली. संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत केलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचे चरण लागलेले आहेत त्या ठिकाणी असे ते पवित्र स्थान आणि त्या स्थान बंधन करण्यासाठी ही पदयात्रा आदरणीय श्रद्धेय दादाजींना साधनदाता प्रभू चक्रधरांनी सूचित केलं आणि दादांनी पहिल्यांदा सर्वज्ञ पदयात्रा या पदयात्रेचं आयोजन नियोजन केलं. पहिल्यांदा सर्वज्ञ पदयात्रा निघाली, नंतर अनेक पदयात्रेचा जन्म झालेला आहे बंधूंनो. म्हणून प्रत्येक पदयात्रेचा जनक जर असेल तर खऱ्या अर्थाने ही सर्वज्ञ पदयात्रा आहे. अशा प्रकारे तर सर्वज्ञ पदयात्रा माझ्या माहितीप्रमाणे बोलतो मी, 50 वर्षाच्या आधीचा जो काळ होता बंधूंनो, 50 वर्षाच्या आधीचा काळ असं होतं की मार्गामध्ये जर पोथी चालली असेल, एक संत गेटवर असायचे, एक संत दरवाजा समोर असायचे. अचानक जर कोणी जर आले वासनिक तर विचारपूस व्हायची. सद्भक्त असतील तर पोथीमध्ये बसू द्यायचे, सद्भक्त नसतील आणि जर आले तर त्यांचा अवमान करत नव्हते. लगेच गीता प्रवचन किंवा कुठल्या तरी प्रवचनाला सुरुवात व्हायची.
म्हणजे आपलं जे धर्मशास्त्र आहे हे सहजासहजी कुणाला सांगत नव्हते. आणि त्या काळी पोथीला फार महत्व होतं. ब्रह्मविद्या शास्त्र अगदी कंठस्थ करायचे आणि अशा प्रकारे असा तो काळ. आणि त्या काळामध्ये प्रवचनाकरते विशेष असं लक्ष नव्हतं आणि प्रवचन करणारे ठराविक सद्भक्त होते, ठराविक महंत मंडळी पण होती. त्यावेळेचे प्रवचन करणारे कैवल्यवासी आदरणीय श्रद्धेय तपस्विंद्र शास्त्री तळेगावकर बाबा. त्याचप्रमाणे साहित्यामध्ये साहित्यिक जर पकडलं तर कैलेवासी श्री पुरुषोत्तम दादा म्हणजे पुरुषोत्तमजी नागपुरे. त्याचप्रमाणे चंद्रकांत निंबोरकर किंवा अण्णासाहेब अडसो, विष्णुभाऊ दाभाडे असे ठराविकच वक्ते होते त्या काळी. आणि ठराविक वक्ते असल्यामुळे मग कुठला कार्यक्रम असो, चक्रधर जयंती असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो, मग ह्या ठराविक वक्त्यांनाच आमंत्रित केलं जायचं. आमची अधिकरण मंडळी सुद्धा असायची त्या कार्यक्रमामध्ये. आणि आमची अधिकरण मंडळी सुद्धा ती मार्गदर्शन करायची. परंतु आता ज्याप्रमाणे पंथाचा प्रचार प्रसार चाललेला आहे असा पंथाचा प्रचार प्रसार 50 वर्षापूर्वी मुळीच नव्हतं. नंतर हळूहळू आदरणीय श्रद्धेय आचार्य गुरु मकर धोकड्याचे बाबांना तर वयाच्या 19व्या वर्षापासूनच जणू काही तो प्रवचन करण्याचं आणि आपणाशी जे ठावे अनेक असे सांगावे, शहाणे करून सोडावे अवघे जण, अशा प्रकारचा व्यसन आचार्य गुरु बाबांना होताच. कारण बाबा आम्ही हायस्कूलला शिकत असताना बाबा प्रवचनाला जायचे, चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करायचे. मकर धोकड्याचे बाबा आणि दुसरे आचार्य श्री पातुरकर बाबा आता जे अहमदाबादला आहे ते आमचे मित्रच आहेत. गोविंदराज शास्त्री अंकोणेकर पहिलं नाव त्यांचं, म्हणून त्यांचं आम्ही नाव घेत नव्हतो. त्यांना आम्ही गोदी म्हणत होतो आणि बाबांचं सुद्धा आम्ही नाव घेत नव्हतो. बाबांना आम्ही विराट म्हणत होतो. विराट या नावाने बाबांना आम्ही बोलवायचो. असो, नंतरच्या काळामध्ये सर्वज्ञ पदयात्रा निघायला लागली. ही आचार्य मंडळी अनेकांना ज्ञान निरूपण करायला लागली आणि या पदयात्रेच्या माध्यमातून सर्वज्ञ पदयात्रा जणू काही चालता बोलता विद्यापीठ म्हटलं तरी काही मार्ग होणार नाही असं मला वाटतंय. आणि चालता बोलता विद्यापीठ आणि अनेक म्हणजे या पदयात्रेच्या माध्यमातून अनेकांना या पदयात्रेने सर्वज्ञ पदयात्रेने बोलतं केलेलं आहे. मार्गदर्शन या पदयात्रेच्या माध्यमातून अनेकांना त्यांनी घडवून मळून योग्य केलेलं आहे. त्यापैकी उदाहरण द्यायचं असेल तर आदरणीय श्रद्धेय श्री सुरेश बापू रायरकर, जणू काही चौरंगी चेहरा कोणत्याही काळावरती टाकलं तरी तो अगदी सारखाच पडेल, काही फरक पडणार नाही. कोणत्याही बाजूने किंवा कोणत्याही दिशेने पाहिलं तो सारखाच दिसेल. ज्याप्रमाणे हिऱ्याला पैलू पाडला जातो अशा पद्धतीने अनेक हिरे या पदयात्राने सुरेश बापू सारखे निर्माण केलेले आहे. आणि म्हणून आता अनेक पोथ्या प्रवचन अनेक कार्यक्रम जणू काही कार्यक्रमाची रेलचेल झालेली आहे. पूर्वी काय असायचं, 3 वर्षानंतर काय यायचे, किसपुरी. मग ते बेडकर कुळाची किसपुरी असायची किंवा मग खामनेकर कुळाची किसपुरी असायची किंवा मग कारंजकर पिढीमध्ये दरवर्षी रोट असतोच दत्तात्रय प्रभूचा. त्याचप्रमाणे धाराशिवकर पिढीमध्ये गोत आंबील आहे. आदरणीय बाबा आपल्या पिढीमध्ये सुद्धा गोत आंबील आहे. आणि ही गोत आंबील कुठे करायचे, राहेरच्या महास्थानावरती. असो, असे ठराविक कार्यक्रम असायचे किंवा एखादा भेटगाठ पर्व 4-5 वर्षानंतर म्हणा किंवा 2-3 वर्षानंतर म्हणा. आता असं झालंय की इतके कार्यक्रम झाले की विचारू नका. या सर्व गोष्टीला जर निमित्त खऱ्या अर्थानं असेल तर ही सर्वज्ञ पदयात्रा आहे असं मला वाटते. कारण सर्वज्ञ पदयात्रेच्या नंतर
जवळपास 35-40 पदयात्रा वेगवेगळ्या परिसरातून निघत असते, वेगवेगळ्या भागातून निघत असते. बंधूंनो, आपण केवढाही मोठा कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमामध्ये येणारे आपली सद्भक्त मंडळी असते. एखादा पोथी प्रवचनाचा कार्यक्रम असो, एखादा विषय असो किंवा व्याख्यानमाला असो, त्या ठिकाणी येणारे आपलेच लोक असतात, कारण तो आपलाच कार्यक्रम असतो आणि जे येतील त्यांनाच त्या कार्यक्रमाचा लाभ होत असतो. पण तो पदयात्राची एक विशेषता आहे. बंधूंनो, विशेषता कशी विशेषता आहे? घरून निघाल्यापासून या पदयात्रेमध्ये जे जे सद्भक्त येतात, जे जे संत मंडळी येते, ते आपल्या घरादाराचा त्याग करते, गोत्र कुटुंबाचा त्याग करते. जेवढे दिवस पदयात्रा असेल तेवढे दिवस ते संन्यस्त, जणू काही त्यांनी दीक्षा घेतलेली असते आणि तेवढे दिवस त्या संन्यस्त वृत्तीने त्या पदयात्रेमध्ये ते सहभागी झालेले असतात. आणि ज्या ठिकाणावर ही पदयात्रा निघते तर समारोपाच्या ठिकाणी जायपर्यंत पदयात्रेमध्ये जे जे सद्भक्त सहभागी होतात, पावलोपावली घोमट म्हटलं तरी वावगं होणार नाही. कारण एक पाऊल उचललं, दुसरं पाऊल टाकलं की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा स्मरण अंतःकरणी असतो. किंवा ज्या ईश्वर अवताराच्या स्थानबंधन करण्यासाठी ती पदयात्रा जर निघालेली असेल तर त्या ईश्वर अवताराच्या त्या स्थानाची लीळा, त्या ईश्वर अवताराचं स्मरण करत करत एक एक पाऊल पुढे टाकत असताना पावलोपावली साधनदाता प्रभू चक्रधराचा नामस्मरण करत करत ही पदयात्रा पुढच्या ठिकाणापर्यंत पोहोचत असते. अत्यंत म्हणजे मोलाचं कार्य या चक्रधर, सर्वज्ञ श्री चक्रधर या पदयात्रेने केलेलं आहे. आणि म्हणून अनेकांना जणू काही धुरळ लावलेली आहे. पंथाचा प्रचार प्रसार करण्यासाठी असो किंवा पदयात्रा काढण्यासाठी असो किंवा स्थानबंधन करण्यासाठी असो, अशा प्रकारे आता अनन्य अशा प्रकारचा तो महत्व आणि अशा प्रकारचं महत्वाचं कार्य हा पंथाचा कार्य केल्यामुळे आदरणीय श्रद्धेय श्री सांगवीकर बाबांनी या आयोजकांचं आपण या ठिकाणी योग सत्कार केलं पाहिजे, अशा प्रकारे सर्वांना त्यांनी आमंत्रित केलं. या ठिकाणी सर्व पदयात्रेचे आयोजक हे आचार्य मंडळी या ठिकाणी आली आणि आलीच नाही तर पुन्हा या ठिकाणी सुद्धा त्यांनी मुलाचा मार्गदर्शन केलं. यावर्षी योगायोगाने सर्वज्ञ पदयात्रा आमच्या परिसरामध्ये होती. 12 खांडी परिसर या परिसरामध्ये होती आणि 2-3 वेळेस या पदयात्रेमध्ये सहभागी व्हायचा मलाही योग आला. जसं जसं मला वेळ मिळत गेलं तसं मी या पदयात्रेमध्ये सहभागी होत गेलो आणि त्या पदयात्रेमध्ये सहभागी झाल्यानंतर मला सुद्धा तो अनुभव आला. परंतु आता मला वेळ नसल्यामुळे आता मी 20 दिवस 25 दिवस किंवा 8 दिवस एक सारखा देऊ शकत नाही. परंतु मला सुद्धा फार समाधान वाटलं आणि आज या ठिकाणी आदरणीय श्री सांगवीकर बाबांनी त्यांचा जो सन्मान केलेला आहे हा स्तुत्य आहे. या ठिकाणी आपण सर्व बऱ्याच वेळापासून आला आणि या ठिकाणी आपण शांत चित्ताने एकाग्र चित्ताने बसून राहिलं. त्यामुळे आपण जे काही आचार्य मंडळींनी आपल्याला जे काही मार्गदर्शन केलेलं आहे ते आपण ऐकून घेतलं. आपण उत्तम अशा प्रकारचा तो प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपणा सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. बाबांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या सद्भक्तांनी जी बाबांना मदत केली असेल सेवा रूपाने, कोणी द्रव्यदानाच्या माध्यमातून मदत केली असेल, कोणी अन्नदानाच्या माध्यमातून मदत केली असेल, कोणी श्रमदानाच्या माध्यमातून मदत केलेली असेल, ज्या ज्या सद्भक्तांनी या यज्ञामध्ये ज्या ज्या पद्धतीने त्यांनी आपापली आहुती दिली असेल त्या सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो. श्री दत्तात्रेय महाराज की जय. या ठिकाणी ज्यांनी 10 दिवस पडद्याच्या मागे राहून 8 दिवस त्याच्या आधीपासून त्या कार्यरत आहेत, अशा या सगळ्या कार्यक्रमाच्या व्यवस्थापिका तपस्विनी हर्षताई यांचंही या ठिकाणी वखारे परिवार त्यांच्या कार्याचा गुणगौरव करत आहे. दोन्ही वखारे ताईंना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी येऊन
आमच्या तपस्विनी हर्षाताईंचा या ठिकाणी सत्कार करावा. या तपस्विनी हर्षाताई अत्यंत मुलाची महत्त्वाची भूमिका या कार्यक्रमाच्या पाठीमागे त्यांची आहे. दोन्ही वखारेताई या ठिकाणी या समोर येत आहे. इकडे इकडे या. हा थोडंसं बाजूला आहे. आणि हा सत्कार संपन्न होताच लगेच या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजक परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री सांगविके बाबा हे आभार प्रदर्शन करते. कार्यक्रमाचं आभार तर मी करू शकत नाही कोणाचं. मी सगळ्यांच्या ऋणात राहू इच्छितो. आणि मी प्रत्येक बाबापाशी जायचं होतं, जाऊन तारीख घ्यायची होती, पण मी जाऊ शकलो नाही. फक्त फोनवरच संवाद साधला आणि सर्व आचार्य घरांनी फोनवर मला होकार दिला. फक्त माहूरला गेलो होतो पत्रिका घेऊन. आणि पदयात्रेचे ज्येष्ठ संयोजक जनक आहेत त्यांच्यापाशी आरोग्याला असताना अभिभावाला गेलो होतो. त्यांची तारीख घेतली आणि त्यात बाबांनी होकार दिला. आणि तरडगावच्या गुरुजीला फोनवर म्हणजे परस्पर संवाद साधला. बाबांची तर बोलणं झालंच नाही. तरी सर्व आचार्यगण माझ्या या विनंतीला मान देऊन सर्व आलात. मी आपल्या ऋणात राहू इच्छितो. दंड प्रणाम, दंड प्रणाम. सर्व आदरणीय व्यासपीठ सर्वांच्या मी ऋणात राहू इच्छितो. दंड प्रणाम. आपण सर्व संत तपस्वी गेले 8 दिवसापासून इथं थांबला. मी तुमच्याही ऋणात राहू इच्छितो. सर्व शांततेने आपण मला पाहिलात आणि तुमच्याही ऋणात राहू इच्छितो. ज्यांनी या कार्यक्रमाला हातभर मदत केली, सेवा केली, त्यांचे मनपूर्वक आभार. आणि महंत चिंचोळकर बाबांनी गेल्या 8 दिवसापासून सूत्रसंचालन सांभाळत त्यांचे हार्दिक आभार. तसेच श्यामदादा गेल्या 12 दिवसापासून माझ्या सोबत आहे, त्यांचे मनपूर्वक आभार. सर्वांचेच, सर्व बाल गोपाल सर्व गेल्या 8 दिवसापासून. आणि हालवाले महत्वाचे म्हणजे हालवाले म्हणजे ज्यांनी गेल्या 8 दिवसापासून एका शब्दात त्यांची इच्छा म्हणजे गेल्या वर्षीपासून होती की आपल्या यामध्ये काहीतरी कार्यक्रम झाला पाहिजे. पण अधिक मास जसा महिना लागला, जानेवारी महिना लागला, भावाने अधिक मास महिना आहे, मी समजलं की कार्यक्रम करायचा काय हरकत नाही म्हणे. मग लगेच पत्रिका छापण्यात झाला. त्यांनी आलची सेवा उपलब्ध करून दिली. तर टेकाडे येथील साऊंड सिस्टीम सौरभजी यांनी एका शब्दातच साऊंड सिस्टीमची सेवा दिली. त्यांचे मनपूर्वक आभार सर्वांच्या. या ताई लोकांचा वखारे ताईचा बी असं हात दिला बाबा, पण पहिली पंगत त्यांचीच होती आणि पहिल्या पंगत अन्नदान त्यांनी सेवा केलेली. त्यांचे मनपूर्वक आभार. सर्व ज्यांनी अन्नदानाची सेवा घेतली त्यांचे मनपूर्वक आभार. या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. दंड प्रणाम. दंड. उभे राहा सर्व. छोटीशी आरती होईल आणि लगेच आरतीनंतर श्री कृष्ण प्रेम मजला तव आगात आणपमलेला विख्यात असे जगतारा वर्णिता शेषाई श्रवणा नीती नेती म्हणते बा तुझला श्री कृष्ण प्रेम मजला जरी अससे निर्गुण तोरा तुझा योगी अवतार हे तू श्री परात्पर जीव लागे त्रास बा तुझला श्री कृष्ण प्रेम मजला कुसद्वादसा मी गिळला गोवर्धन उचलेला कंस जानर ठारची केला ब्रह्मादिक शरण वा तुझला श्री कृष्ण प्रेम मजला भारतीय मायुताला प्रवृत्त के
मात्राला प्रेमदास वंदितो तुझला मजला ओवाळू आरती तुझला श्री कृष्ण प्रेम तुमेव माता पिता तुमेव बंधु सखा तुमेव विद्या द्रविणं तुमेव सर्वं मम देव श्री गोपाल कृष्ण महाराज की, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सर्व संत मंडळींची भोजनाची व्यवस्था खाली केलेली आहे. आपण सर्वांनी खाली जाऊ.